हॅलो माय फ्रेंड्स, टेन्स इन मराठी. आज आपण आपल्या मराठी भाषेमध्ये टेन्स ही संकल्पना समजावून घेणार आहोत. टेन्स म्हणजेच काळ. त्याचा वापर वाक्यामध्ये कशा प्रकारे करायचा आणि वाक्यातील काळ कशा प्रकारे ओळखला जाईल याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. व्हॉट इज टेन्स? टेन्स काय आहे? टेन्स प्रत्येक भाषेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. टेन्स म्हणजेच काळ, कालावधी, वेळ. वाक्यातील नेमकी क्रिया कोणत्या कालावधीमध्ये आणि कोणत्या स्थितीमध्ये घडली किंवा घडत आहे हे जे सांगितले जाते त्यास काळाचे म्हणतात. काळ म्हणजेच वाक्यातील क्रिया नेमकी कोणत्या कालावधीत घडते आणि कोणत्या स्थितीत घडते हे जे दर्शवले जाते त्यास आपण टेन्स म्हणतो, म्हणजेच त्यास आपण काळ असे म्हणतो. हे समजण्यासाठी आम्हाला वाक्यातील नेमका कालावधी आणि नेमकी स्थिती समजणे महत्त्वाचे आहे. आय राईट अ लेटर, आय प्ले अ क्रिकेट या दोन वाक्यामध्ये राईट आणि प्ले हे क्रियापद आहेत की जे वाक्यातील क्रिया दर्शवते. आणि काळ समजण्यासाठी आम्हाला दिलेल्या वाक्यातील किंवा प्रत्येक वाक्यातील क्रियापद हे समजणे महत्त्वाचे आहे. कारण क्रियापद हे वाक्यातील अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे की जो वाक्यातील क्रिया आणि वाक्याचा अर्थ बोध करतो. म्हणून वाक्यामध्ये क्रियापदाचे महत्त्व खूप आहे. टेन्स म्हणजेच काळ. वाक्यातील क्रिया नेमकी कोणत्या कालावधीमध्ये घडते त्यानुसार काळाचे मुख्य 3 प्रकार होतात. प्रेझेंट टेन्स म्हणजेच वाक्यातील क्रिया वर्तमान काळात चालू आहे. पास्ट टेन्स म्हणजेच वाक्यातील क्रिया भूतकाळात घडलेली आहे. फ्युचर टेन्स म्हणजेच वाक्यातील क्रिया भविष्यात होणार आहे. हे वाक्यातील काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. तसेच वाक्यातील क्रियेच्या स्थितीनुसार काळाचे उपचार प्रकार होतात. पहिला सिंपल म्हणजेच वाक्यातील क्रियेची स्थिती साधी आहे, ती पूर्णही नाही आणि अपूर्णही नाही. त्यानंतर कंटिन्यू, इम्परफेक्ट किंवा प्रोग्रेसिव्ह. यामध्ये क्रियेची स्थिती ही चालू आहे, अपूर्ण आहे, अजून पूर्ण झालेली नाही. त्यानंतर 3 नंबरला परफेक्ट. यामध्ये क्रियेची स्थिती ही पूर्ण झालेली आहे. यामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून या ठिकाणी परफेक्ट ही क्रियेची स्थिती आहे. त्यानंतर चौथा, क्रियेची स्थिती पूर्णही नाही आणि अपूर्णही नाही. क्रियेची स्थिती ही पूर्ण अपूर्ण आहे म्हणून ह्या वाक्यामध्ये परफेक्ट कंटिन्यू ही क्रियेची स्थिती होते. वाक्यातील वेळ, कालावधी आपण कसे ओळखणार? त्यासाठी आपण 3 उदाहरणे पाहूया. राधा कविता वाचते, राधाने कविता वाचली, राधा कविता वाचेल. या तिन्ही वाक्यामध्ये क्रिया समान आहे. या 3 वाक्यांचा कालावधी मात्र पूर्णतः वेगवेगळा आहे. पहिल्या वाक्यामध्ये राधा कविता वाचते. वाचते हे क्रियापद आहे आणि क्रियापदावरून वाक्यातील वेळ प्रेझेंट टाइम दाखवते म्हणून या वाक्यात प्रेझेंट टेन्स आहे आणि ह्या वाक्यातील प्रेझेंट टेन्स नुसार वाक्य राधा रीड्स अ पोएम याप्रमाणे होते. त्यानंतर दुसरे वाक्य राधाने कविता वाचली. वाचली हे क्रियापद आहे आणि क्रियापदाचा कालावधी पास्ट टाइम आहे आणि या वाक्यामध्ये पास्ट टेन्स हा काळ होतो. त्यानुसार वाक्य राधा रेड अ पोएम. तिसऱ्या वाक्यामध्ये राधा कविता वाचेल. वाचेल हे क्रियापद आहे आणि क्रियेचा कालावधी हा फ्युचर टाइम आहे, भविष्यात होणारा कालावधी आहे म्हणून या वाक्यामध्ये फ्युचर टेन्स आणि वाक्य होणार राधा विल रीड अ पोएम. म्हणजेच आपण या ठिकाणी वाक्यातील क्रिया जरी सारखी असली तरी त्या वाक्यातील कालावधी, वेळ यानुसार काळाचे मुख्य 3 प्रकार कसे होतात ते आपण अभ्यासले आहेत. आता आपण या ठिकाणी इंग्रजी वाक्यातील काळ कसा ओळखावा? तर या 3 वाक्यामध्ये क्रिया समानच आहे, परंतु त्या तिन्ही वाक्यातील कालावधी हा वेगळा असल्यामुळे 3 काळ तयार होतात. आय राईट अ लेटर, आय रोट अ लेटर,
आय शॉल राईट अ लेटर. राईट हे क्रियापदाचं मूळ रूप आहे आणि हे वर्तमान काळ दाखवतो, म्हणून या ठिकाणी प्रेझेंट टेन्स. रोट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आणि हे क्रियेतील भूतकाळ दाखवतो, झालेला कालावधी दाखवतो, म्हणून या ठिकाणी पास्ट टेन्स. आणि शॉल राईट हे शॉल आणि क्रियापदाचे मूळ रूप आहे आणि हे भविष्यातील क्रिया दर्शवतो, म्हणून यामध्ये फ्युचर टेन्स आहे. म्हणजेच थोडक्यात वाक्यामध्ये असणारा कालावधी हा वाक्यातील मुख्य 3 काळ ठरवतो. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. काळ केव्हा वापरावा आणि काळ कसा वापरावा हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रथम वाक्यातील क्रियेचा कालावधी आणि क्रियेची स्थिती आपण समजावून घेतली. त्यानंतर वाक्याच्या वेळेनुसार, कालावधीनुसार काळाचे मुख्य 3 प्रकार प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स होतात आणि वाक्यातील क्रियेच्या स्थितीनुसार काळाचे 4 उपप्रकार होतात. सिंपल, कंटिन्यू, परफेक्ट आणि परफेक्ट इम्परफेक्ट. हे संकल्पना सुरुवातीला आपण चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतर आपण काळाचा वापर कसा करायचा हे आपण पुढील चार्टद्वारे समजू. आहे टेन्स चार्ट. हा टेन्स चार्ट कालावधीनुसार प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स आणि स्थितीनुसार सिंपल, कंटिन्यू, इम्परफेक्ट, प्रोग्रेसिव्ह, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्यू असे उपप्रकार होतात. हा चार्ट आम्हाला वाक्य कसे बनवायचे हे समजावून सांगतो. प्रत्येक वाक्याची सुरुवात कशी करावी, प्रत्येक वाक्यामध्ये कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरावे हे आम्हाला ह्या ठिकाणी समजते. ह्या चार्टद्वारे आपण अनेक वाक्य तयार करू शकतो. आता आपण मराठी वाक्यापासून इंग्रजी वाक्य कसे तयार केले जाते ते अभ्यासू. राजू आंबा खात आहे. या मराठी वाक्यामध्ये खात आहे हे क्रियापद आहे की जे वाक्याच्या शेवटी आलेलं आहे. या खात आहे या क्रियापदावरून आम्हाला त्या वाक्यातील क्रिया खाण्याची दर्शवली जाते आणि या क्रियेचा कालावधी आणि स्थिती अभ्यासू. वाक्याचा कालावधी हा प्रेझेंट आहे, सध्याचा कालावधी आहे आणि वाक्याची स्थिती अजून क्रियेची स्थिती चालू आहे, क्रिया अजून पूर्ण झालेली नाही, म्हणजेच क्रिया कंटिन्यू आहे. यावरून आम्हाला हे समजते की या वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आहे आणि याच्या अगोदर आपण अभ्यासलेल्या टेन्स चार्टच्या मदतीने आपण फॉर्म्युलाचा वापर करून यामध्ये हे वाक्य आपण इंग्रजीत तयार करू शकतो. राजू इज इटिंग अ मँगो. आपण या पद्धतीने या टेक्निकचा वापर करून आपण असे अनेक वाक्य तयार करू शकतो आणि हेच आपल्या या घटकाचा मुख्य उद्देश आहे. यानंतर आपण दुसरा एक चार्ट आहे. हेल्पिंग वर्बचा वापर प्रत्येक काळामध्ये आहे. त्यामुळे या हेल्पिंग वर्बचा वापर काळानुसार कसा करावा हे अभ्यासणे खूप गरजेचं आहे. वाक्यातील कर्ता हा वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद ठरवतो. कर्त्यानुसार सहाय्यकारी क्रियापद आणि कालावधीनुसार सहाय्यकारी क्रियापद हे आपणाला या चार्टद्वारे चांगल्या प्रकारे अभ्यासतो आणि हा चार्ट आम्हाला सहाय्यकारी क्रियापदाचा वापर कशा प्रकारे करावा हे आम्हाला सांगतो. त्यानंतर टेन्स चार्ट आणि हेल्पिंग वर्ब्सचा चार्ट याच्या मदतीने आपण वेगवेगळे वाक्य बनवू शकतो. कर्ता जर बदलला, एकवचन आणि अनेक वचन कर्ता असेल तर कोणत्या प्रकारे सहाय्यकारी क्रियापद घेतले पाहिजेत हे आता आपण पाहू शकतो. तसेच या टेन्स चार्ट आणि हेल्पिंग वर्ब्स चार्ट पासून आपण अनेक उदाहरण, अनेक वाक्ये बनवू शकतो. Thank you for watching this video. Please subscribe my channel for next video. Thank you once again.